होणारे अत्याचार थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे, महिलांवर होणारे अत्याचार थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे. बदलापूर घटनेचा जाहीर निषेध. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितांना न्याय देण्यासह आरोपींना कठोर शिक्षा द्या अशा मागणीचं निवेदन ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आलंय. राज्यातील विविध शहरात महिला व मुलींवर अत्याचारांच्या बहुतांश घटना घडल्या आहेत. त्यामुळे पीडितांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी करत ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत जिल्हा पोलीस अधीक्षकांना मागण्यांचं निवेदन दिलं आहे. आज रोजी ऑल इंडिया पॅंथर सेना धुळे जिल्हा युनिटच्या तर्फे आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनाला शाळेच्या कॉलेजेसच्या महिला देखील आलेल्या होत्या. विषय असा आहे, गेल्या आठवड्यात 9 ठिकाणी ते 10 ठिकाणी बलात्कार झालेले आहेत. महिलांवर बलात्कार झालेले आहेत, महिलांचा विनयभंग झालेला आहे, लहान मुलींवर बलात्कार झालेला आहे, अगदी 4.5 वर्षाच्या मुलींवर शाळेत बलात्कार झालेला आहे. त्यानंतर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये तिथे देखील शिक्षकाकडून 6 वर्षाच्या 6 मुलींवर लैंगिक अत्याचार झालेला आहे. याच्या निषेधार्थ ऑल इंडिया पॅंथर सेना धुळे जिल्हा युनिटच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करत आहेत. विषय असा आहे, बदलापूर घटने येथे 2 चिमुरडींवर एका नराधमाने बलात्कार केला. त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे आणि ती केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली पाहिजे अशी आमची मागणी आहे. यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते, महिला जिल्हाध्यक्ष अनिता सोनवणे, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब बळसाने, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गोपाळ, पल्लवी गोपाळ, निलेश इंदवे, विशाल वाघ, सुनील वानखेडे, गोपाल शिरसाट यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.